नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीएम सूर्यघर योजनेसाठी अल्प व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सध्या शासनाकडून 1 किलो फॅटसाठी 30,000, 2 किलो फॅटसाठी 60,000 आणि 3 किलो फॅट त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी 78,000 इतके अनुदान दिले जाते. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 21,084 वीज ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला असून भांडवलाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना या योजनेपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे ही योजना बँकेने सुरू केली आहे. 1 किलो फॅटसाठी 6% व्याजदराने 65,000 कर्ज दिलं जाणार असून शासन अनुदानानंतर उर्वरित 35,000 कर्जासाठी 50 महिन्याची मुदत आणि सुमारे 393 मासिक हप्ता राहील. 2 किलो फॅटसाठी 60% व्याजदराने सुमारे 1.25 लाख कर्ज, अनुदानानंतर 65,000 कर्जासाठी 36 महिन्याची मुदत व सुमारे 2007 मासिक हप्ता राहणार आहे. या बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज पाटील, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार डॉक्टर श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, ए वाय पाटील, प्रताप माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, रणजित सिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, राजेश पाटील, श्रुतिका काटकर, सौ स्मिता गवळी, दिलीप लोखंडे, गजानन पाटील उपस्थित होते.